17 मेला शनी हे रेवती नक्षत्रामध्ये म्हणजे बुध ग्रहाच्या नक्षत्रामध्ये जात आहेत. कसा जाणार आहे कन्या राशीच्या लोकांसाठी हे मी तुम्हाला सांगणार आहे. कन्या राशीसाठी तर चांगलंच जाणार आहे. तुमचाच ग्रह, तुमच्या राशीचा ग्रह बुध आणि रेवती नक्षत्र, शनी 7व्या घरामध्ये बसलेला आहे आणि शनी हा परिवर्तनाचा गोष्टी आणतो. त्यामुळे खूप चांगल्या गोष्टी तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये होणार आहे. जसं व्यवसायामध्ये तुम्ही बघाल की खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटी होतील, नवीन काम सुरू होईल, कम्युनिकेशन, प्लॅनिंग यासाठी खूप चांगलं आहे. आणि शनी तर बिझनेसच्याच घरामध्ये बसलेले, त्यामुळे खूप बिझनेसमध्ये खूप चांगल्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. जे IT मध्ये आहेत, अकाउंटिंग, एज्युकेशनमध्ये, कन्सल्टन्सीची कामं करतात, मेडिकल किंवा काही अशी मिनरलची कामं करतात, त्यांच्यासाठी फार चांगलं असणार आहे. मेहनत करावी लागेल, शनी मेहनतीशिवाय काही गोष्टी देत नाहीत, त्यामुळे त्या गोष्टी खूप चांगल्या असतील. नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी येतील, फॉरेनचे कनेक्शन असतील त्याच्यातून सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. ऑनलाईन बिझनेस तुम्हाला ग्रोथ मिळेल, एक लिडरशिप क्वालिटी तुमच्यामध्ये होईल आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम कराल आणि काम वाढवेल. पण एक मी तुम्हाला सांगेन की थोडंसं ओव्हर थिंकिंग जास्त होईल, त्यामुळे त्या गोष्टीचं हे करायचं आहे. आणि शनी 7व्या घरात, त्यामुळे थोडंसं मिसअंडरस्टँडिंग पार्टनरबरोबर होऊ शकतं, त्यामुळे त्याही गोष्टीला आपल्याला शांतपणे सगळे डिसिजन घ्यायचे आहेत. पैशाच्या बाबतीत फार चांगल्या गोष्टी होणार आहेत. मॅनेजमेंट फक्त व्यवस्थित करायचं आहे, सेव्हिंग करायची आहेत, लॉंग टर्म गोष्टी आपल्याला करायच्या आहे, जेणेकरून तुम्हाला पैसे चा चांगला उपयोग करता येईल. अडकलेले पैसे असतील, काही डील असतील, त्याही तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे इथून पुढे तुमची आर्थिक परिस्थिती नक्कीच चांगली होईल. स्किल इन्कम तुमचा वाढू शकतो, त्यामुळे त्याही गोष्टीकडे लक्ष द्या. एक आहे की थोडंसं खर्चावर लक्ष ठेवा, कारण इथे काही गोष्टी खर्च तुम्ही करू शकता आणि अचानकपणे कोणी पैसे मागायला आलेत किंवा काही गुंतवणूक असेल, तिथे आंधळा विश्वास ठेवू नका. व्यवस्थित गोष्टी बघा आणि त्यातूनच मग तुम्ही सगळ्या गोष्टी कराल. मी तुम्हाला सांगेन की तब्येतीच्या बाबतीत चांगल्या गोष्टी आहेत, पण थोडंसं डायजेस्टिव्ह सिस्टीमचं थोडंसं तुम्हाला हे करावं लागेल. आणि झोपताना वेळेवर झोपा, त्रास घेऊ नका. पोटाचे आजार होतील, कारण अपचन आणि याही गोष्टी आहेत. अतिविचार केल्याने एन्झायटी किंवा स्ट्रेससुद्धा आहे. उष्णतेचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे पाणी पिणे याही गोष्टी करा. मनावर कंट्रोल ठेवा, योगा, एक्सरसाइज याच्याकडेही लक्ष ठेवा. स्किनचा पण लक्ष ठेवा, कारण स्किनची सुद्धा इथे काही इश्यू तुम्हाला इथे दिसत असतील. पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी मी तुम्हाला सांगेन, फोकस ठेवा. नक्की स्पर्धा परीक्षेत तुम्हाला चांगल्या गोष्टी होतील. तुमच्यासाठी फार सुवर्ण काळ आहे. उपाय जे दिलेत ते नक्की करा, फक्त गैरसमज करू नका. प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी करा, नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. बेस्ट ऑफ लक.